अमरावती शहरात भरदिवसा घरातूनच एका 1.5 महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एकनाथ विहाराजवळील न्यू प्रभात कॉलनी येथील 1.5 महिन्याच्या बाळाचे अज्ञात इसमाने अपहरण केले। रविवारी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली। न्यू प्रभात कॉलनी येथील रहिवासी दिलीप सिंह चव्हाण हे ग्रामीण वाहतूक शाखेत नोकरीला आहेत। त्यांना 2 मुली असून दोघांचाही विवाह करण्यात आला। त्यातील नम्रताला बिहारला दिले। नम्रता ही बाळंतपणासाठी माहेरी न्यू प्रभात कॉलनी येथे आली आणि तिने बाळाला जन्म दिला। त्याचे धैर्य नाव ठेवण्यात आले। रविवारी व्हीएमव्हीला नातेवाईकांचे लग्न असल्याने घरातील नम्रताचे आईवडील तिचे सासू सासरे हळदीला दुपारी 12 वाजता गेले। घरात फक्त नम्रता, तिचा भाऊ आणि 1.5 महिन्याचा धैर्य हा मुलगा होता। नम्रताने बेडरूम मध्ये बाळाला सोडून आतमध्ये गेली। परत येऊन पाहिले असता मुलगा दिसून न आल्याने सर्वांना विचारणा केली, मात्र घराशेजारी पाहिले असता धैर्य कुठेच आढळून आला नाही। शेवटी एका बाईने 3 इसम घाई गडबडीने जात असल्याची माहिती दिली, तेव्हा तत्काळ पोलिसांना माहिती देऊन सर्वत्र धावपळ झाली। या ठिकाणी काही वेळात राजापेठ पोलीस ताफा रवाना झाले, तर काहीच वेळाने डीसीपी सातव सुद्धा दाखल होऊन नातेवाईकांना विचारपूस करण्यात आली। या ठिकाणी डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले। रुबी नावाच्या कुत्र्याने घरातील अंगणात तसेच विहिरीजवळ सुगावा लावला। त्याच ठिकाणी रुबीने सतत चक्राही मारल्या। या घराच्या अंगणातील विहिरीचे गेट कधीच उघडे राहत नसल्याने रविवारीच अचानक उघडे दिसत असल्याने शंका व्यक्त केली जात आहे। डॉग रुबीने घरापासून 300 मीटर पर्यंत जाऊन रेल्वे पटरी खालील रस्त्यावर थांबून पुन्हा परत घराकडे वळली, मात्र अद्यापही बाळाच्या अपहरणाचा सुगावा लागू शकला नाही। यात राजापेठ पोलीस सर्वांची कसून चौकशी करीत आहे। भरदिवसा लहान बाळाचे अपहरण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।